अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील आपण थोर गुरु शिष्यांच्या कथा पाहत आहोत। आता पुढील कथा। कोणी एक वैराग्यवती नावाची स्त्री भगवान विष्णूंची भक्त होती। नित्य नियमाने आराधना ती करायची। दररोज पुष्पहार अर्पण करत असे। धूप दीप नैवेद्य अंघोळीसाठी गरम पाणी हे सर्व काही ती भावनेने अर्पण करीत असे। मुळात ती श्रीमंता घरची लेक होती। अंगावरती सुवर्ण अलंकार लेवूनच जरतारी लुगडे नेसूनच प्रामाणिक भावनेने श्री विष्णूंची आराधना करीत असे। एके दिवशी ती पूजेला विष्णू मंदिरात गेली असताना एका चोराने तिला पाहिले आणि चोरीचा विचार त्याच्या मनात आला। या चोराने एका गुरुचे रूप घेतले। भगवी वस्त्री गाडी जठा वाढलेल्या, मात्र त्याच्या डोक्यामध्ये सोन्याचे वेड लागले होते। हा गुरु सोंग घेऊन आला आणि बक्क ध्यान करू लागला। तोच त्या पंथावरून ही वैराग्यवती नारी भगवान विष्णूंची पूजा करायला निघालेली। हा साधू ध्यानाला बसलेला पाहून तिच्या मनाला दयाभाव उत्पन्न झाला आणि ती त्या साधूला विचारते, महाराज पाणी घेणार? तेव्हा तो साधू म्हणतो, ज्याने गुरु केला आहे त्याच्या हातून आम्ही पाणी घेतो। हा आमचा नियम आहे, तो आम्ही मोडू कसा? यावर हक्कल हुशारीने ती वैराग्यवती नारी म्हणते, साधू महाराज तुम्हीच माझे गुरु आहात, मला दीक्षा द्या आणि माझे जल स्वीकारा। त्या ढोंगी साधूचे ऐतेच फावले। बरे झाले आता सर्व गावले। या विचाराने तिला माय म्हणून हाक मारली, पण त्या हाकेमध्ये स्वार्थ दडलेला होता। तो म्हणतो, माय इथे दीक्षा देता येत नाही, त्याला वनात गेले पाहिजे। वनामध्ये मी तुला दीक्षा देईन, नाहीतर तू वाट पहा गुरूंची, तोपर्यंत शिक्षा भोग। मात्र वनात जर आला तर तुम्हावर गुरु कृपा होईल असे दिसते। तेथे दीक्षा सत्वर मिळेल। ती भोळी होती, तिने त्या प्रस्तावाला लगेच स्वीकारले। ती स्त्री व तो ढोंगी साधू वनात आले। मग या ढोंगी साधूने मात्र आपले सोंग थेट तिला एका झाडाला बांधले, सर्व दागिने चोरून नेले। जाताना तो साधू म्हणतो, माझे येणे झाल्यावरच ही दोरी सोडायची, मी पुन्हा येई तोपर्यंत ही दोरी सोडायची नाही। तिची गुरुवरती निष्ठा होती, ती जप करीत तशीच थांबली, मात्र तिने दोरी सोडण्याचा विचार केला नाही। आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत। वैराग्यवती भक्त थोर नित भजतसे रमावर, हरदिनी पुष्पहार भोगार परिहार करीतसे। पूजे माझी नैवेद्य धूप, अर्पितसे भावने पुष्प, स्नाना कारणे उष्णाप, धूप अर्पण भावनेने। श्रीमंता घरची लेक, कदावरी सुवर्ण अलंकार कित्येक, जरतारी लुगडे देख नेक भावना ईश्वरी। तो कोणी एक चोर ते पाहतसे वारंवार, कैसे करू हरण अलंकार विचार घोरतीयेस। म्हणून सोंग संपादी ऐसे, गुरु होय चोरी मिसे, परी अलंकार मिसे पिसे लागले तयास। गुरु सोंग घेऊनी बैसला बक ध्यानी, विष्णू मंदिरी लागुनी ध्यानी परी सुवर्ण चोरी।
तवम पातली वैराग्यवती नारी, नटुनी थटुनी सर्वांग सुंदरी, पातली विष्णू मंदिरी, पूजा भोग सारी तसे. तो देखिले येणे, महंत करूनचे झाले येणे, म्हणून नमस्कारी दीनपणे जला कारणे पृच्छतसे. तवम बोले सोंगी गुरु, जयाने केला असेल गुरु, तयापासून आम्ही जल स्वीकारू, नियम थोरू मोडू कैसा. तवम बोलली नारी, तुम्हीच भा गुरु मुरारी, दीक्षा देऊनी थोरी, वरी जल स्वीकारा. तम योगियाचे भावले, बरे आता घावले, माऊली म्हणून हाकारिले, वेडले स्वार्था कारण ते. म्हणे माऊली येथे न गुरु दीक्षा, वना माझी मिळेल दीक्षा, ना तरी करावी प्रतीक्षा, शिक्षा भोगावी तोरी. जरी याल वनांतरी, कृपा ओळेल तुम्हावरी, दीक्षा तेथ सत्वरी, सत्वरी मिळेल की. देव भोळी ती नारी, तुरंत प्रस्तावा ते स्वीकारी, म्हणून काननांतरी सुंदरी ती पातली. तोच सोंगी या गुरुने, बांधले ती ते दोरीने, आयते झाले चोरणे दागिने चोरून नेले. वरी सोंगे म्हणे, द्वारीचे दोरीचे न व्हावे सोडणे, मम होईल येणे बंधने तोडीन मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.